नमस्कार. मी श्रीनिवास गोगटे, श्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि उत्कर्ष मंडळ विलेपार्ले यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तसेच आजचे वक्ते डॉक्टर मुकुंद दातार पण येथे आलेले आहेत. त्यांचं पण मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. आणि प्रथेप्रमाणे उत्कर्ष मंडळाचे कार्यवाह श्री विकास धोंगडे यांना विनंती करतो की त्यांनी मुकुंद दातारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी डॉक्टर मुकुंद दातार यांना विनंती करतो की त्यांनी लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा. आज आणि उद्या 2 दिवस आपली ही व्याख्यानसत्र चालणार आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि डॉक्टर मुकुंद दातार आज आणि उद्या आपल्यापुढे त्यांचं भाषण सादर करणार आहेत. आजचा विषय आहे लोकमान्यांचं ज्ञानसाधना आणि उद्याचा विषय आहे लोकमान्यांचे गीतारहस्य. आज आमचं बोलणं झाल्याप्रमाणे ते विद्याव्यासंगावरती बोलता बोलता गीतारहस्यापर्यंत येऊन थांबणार आहेत आणि उद्या गीतारहस्य हा पूर्णपणे मुद्दा आपल्यापुढे मांडणार आहेत. डॉक्टर मुकुंद दातार अनेक वेळा पार्ल्यामध्ये आलेले आहेत. ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळाच्या निमित्ताने 3 ते 4 वेळा त्यांनी आत्तापर्यंत ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळात व्याख्यानं दिलेली आहेत. त्यामुळे इथे बऱ्याच जणांना त्यांचा परिचय आहे. तरीसुद्धा काही जे नवीन आलेले आहेत त्यांच्याकरता मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. संतश्रेष्ठ एकनाथांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व हा त्यांनी प्रबंध लेखन करून त्यांना त्या विषयात PhD मिळाली. साहित्यसेवा त्यांच्याकडनं भरपूर झालेली आहे. संत साहित्यपर समीक्षा ग्रंथ त्यांचे 6 आहेत. सांस्कृतिक विषयावर संपादित ग्रंथ 3 आहेत. सामाजिक विवरण ग्रंथ 1 आहे. कविता संग्रह 1 आहे. ऑडिओ DVD त्यांचे 2 आहेत. भगवद्गीतेवर 18 दिवस 18 व्याख्यानं त्यांनी दिली होती आणि त्यांची CD DVD पूर्णपणे आपल्याला अवेलेबल आहे. साहित्य अकादमी दिल्ली, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, आकाशवाणी या ठिकाणी चर्चासत्रात त्यांनी वारंवार भाग घेतलेला आहे. गीता धर्म मंडळ पुणे याचे ते अध्यक्ष आहेत. सकल संत विचारपीठ कोथरूड याचे पण ते अध्यक्ष आहेत. गीता दर्शन या मासिकाचा सल्लागार आहेत. वारणानगर कोल्हापूर आणि वडगाव वशेरी पुणे शिक्षण मंडळाचे सदस्य आहेत. साहित्य लेखन आणि वक्तृत्व सेवा याबद्दल 10 पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. महत्त्वाची पुस्तकं त्यांची जी आहेत ते संत कवी एकनाथ, तुकामणे, मध्ययुगीन धर्मसंप्रदायी वाङ्मय, वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी, वारकरी, विश्व आणि समर्थ रामदास आणि एकनाथांची बोधवाणी ही त्यांची पुस्तकं आहेत. आम्ही नेहमी जेव्हा परिचय करून देतो तेव्हा एक पळवाट काढतो की वक्त्याचा परिचय त्यांच्या व्याख्यानातूनच होणार आहे. त्यामुळे मी आपल्या आणि त्यांच्यामध्ये अधिक वळ न घेता मी मुकुंद दातार यांना विनंती करतो की त्यांनी आजचं प्रवचन सुरू करावं. ज्यांच्या शुभ हस्ते आत्ता माझा सन्मान झाला, सत्कार झाला, ते उत्कर्ष मंडळाचे माननीय विकासराव, त्याचबरोबर ख्यातनाम अशा उत्कर्ष मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, माझे अनेक वर्षांचे सुहृद अंतरंग मित्र श्रीनिवास गोगटे आणि आपण सर्व पार्लेवासी आणि पार्ले परिसरातील सुहृदजन हो. आज आणि उद्या आपणासमोर तुमच्या साथीनं एक विचारयात्रा संपन्न करताना मला स्वतःलाच आनंद होतो आहे. याचं कारण असं की मुंबईमध्ये आता जे काही सांस्कृतिक केंद्र शिल्लक आहेत त्याच्यामध्ये दादर, गिरगाव, डोंबिवली, पार्ले अशी हाताच्या दोन्ही बोटावर राहतील, मोजता येतील एवढीच उरलेली आहेत. त्याच्यामध्ये अगदी नासिकाग्र शोभावं अशा प्रकारचं पार्ल्याचं स्थान आहे. आणि त्या पार्ल्याच्यामध्ये पार्ले गावी मी आत्तापर्यंत अनेकदा आलो आहे. तो थोडा संदर्भ देतो आणि मग आजचा आनंद व्यक्त करतो. तो संदर्भ असा की काहींना आठवत असेल की आपल्या पार्ल्यामधलं चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जे होतं ते म्हणजे वामनराव केणेकर. अनेक वर्ष या व्यक्तीनं असीधारा व्रत चालवावं त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ चालवलं आणि पुण्याच्या डॉक्टर हेमंत इनामदारांच्या मदतीनं संबंध महाराष्ट्रातल्या
वक्त्यांना बोलावलं आणि ती व्याख्यानं पार्लेकरांना ऐकवली. त्यामध्ये काही काळ 2-3 वेळा मलाही येण्याची संधी मिळाली. लोकमान्य संस्थेच्या सेवा संस्थेच्या बाहेरच्या पटांगणामध्ये संध्याकाळी ती व्याख्यानं आणि श्रोत्यांचा भरघोस प्रतिसाद हा पुण्यामध्ये व्याख्यानमालेच्या माहेरघरात राहूनसुद्धा अलीकडच्या कालखंडामध्ये दुर्मिळ झाला आहे. वसंत व्याख्यानमालेसकट असा तो दुर्मिळ झाला आहे. तो अनुभव मी घेतलेला आहे. दुसरा संदर्भ सांगायचा की केणेकरांच्या नंतर ती व्याख्यानमाला संतांची मांदियाळी म्हणून ग्रंथरूपानं पण प्रकाशित झाली. मुक्ताते केणेकर आहेत ज्यांचं लेखन आजही सुरू आहे. लवकरच राजहंसतर्फे त्यांचं एक महत्त्वाचं पुस्तकही प्रकाशित होणार आहे. पण मग ही धुरा पार्ल्यामधल्या आणखी एका व्यक्तीने उचलली. ती व्यक्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती म्हणजे नानाभाऊ किंवा नाना जोशी, मधुसूदन जोशी तथा नाना जोशी. त्यांच्या मंडळातर्फे मग श्री गजानन महाराज शेगाव या मंडळातर्फे अशीच काही व्याख्यानमाला त्यांनी ठरवली. त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या स्मरणानुसार 3 वर्षापूर्वी 13 साली मी आलो होतो आणि काही एक विषय मांडला होता. आज मला वामनराव केणेकरांची आठवण तर होते, पण त्याचबरोबर नाना जोशींसारखी व्यक्ती किंवा अन्य पार्ल्यातल्या व्यक्ती ज्या काही सांस्कृतिक नंदनवन टिकवण्याचा अहोरात्र प्रयत्न करतायत त्या व्यक्तींच्याबद्दल मला एक लोकशिक्षक म्हणून, कारण मी आयुष्यभर प्राध्यापकी केलेली आहे, लोकशिक्षक म्हणून मनापासून आनंद आहे. आज 4 नंतर श्रीनिवासरावांशी बोलताना व्याख्यानमालेचा कायाकल्प कसा व्हायला पाहिजे यावर काही मी विचार त्यांना सांगितले. तेही स्वतः इथं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे तेही काही गोष्टी करू शकतील असं आपल्या लक्षामध्ये येईल. त्यावर अन्य वेळेला बोलू किंवा उद्या प्रश्नोत्तरामध्ये बोलू. आजसुद्धा प्रश्नोत्तराला हरकत नाही हेही सांगून टाकतो. मी माझा विषय मांडून पुरा करणार आहे आणि मग एक 15 मिनटं 2-3 प्रश्नोत्तराचं उत्तर द्यायला मला आवडेल. मला जी येईल ते सांगेन, नाहीतर अमुक ग्रंथ बघा असं म्हणून थांबेन. तर अशा प्रकारचं येत असताना हाही आनंद होत असतो की त्यांनी ते काम चालवलं आहे. आणि मुख्यतः लोकमान्य सेवा संघ, आणि मला ऐकून माहिती होतं पण आज प्रत्यक्ष पाहून आणि गोगट्यांच्याकडनं ऐकून माहिती झालं, उत्कर्ष मंडळ हे काही दशकांची सेवा, मी इमारत पाहिली नव्हती पूर्वी किंवा बाहेरून पाहिली असेल, काही दशकांची सेवा. आणि कशाची? राष्ट्र निर्माणाची. जास्त बोलायला नको कारण काही लोकांना ॲलर्जी आहे. तर त्या दृष्टिकोनातून राष्ट्र निर्माणाची सेवा ही पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष, दशकानुदशकं, अहोरात्र, अहर्निश करणं ही गोष्ट सोपी नसते. नदीचा प्रवाह वाहताना दिसतो, पण क्षणाक्षणाला जे पाणी पुढे जात असतं त्या पाण्याची नावनिशाणी नसते. ते पाणी त्या प्रवाहाचा भाग असतं आणि बिंदुलांबी सिंधूचा एक भाग आहे याचाच आनंद असतो. उत्कर्ष मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तो आहे हे मी समजू शकतो, कारण ते काम कसं चाललं आहे हे मला माहिती आहे. त्याच्या सभामंडपात लोकमान्य टिळकांच्या स्मरणानं पार्लं पुनीत आहे. जे लोकमान्य गेल्यानंतर लगेचच तिथलं हायस्कूल त्या नावानं स्थापन झालं आहे. लोकमान्य सेवा संघ त्या नावानं स्थापन झालं आहे. लोकमान्यांचं इतकं स्मरण, म्हणजे मी जिथं काम करतो सेवाभावानं तर गीता धर्म मंडळ लोकमान्य गेल्यानंतर 4 वर्षांनी स्थापन झाले. लोकमान्यांच्या जयंतीलाच 23 जुलै 1924 गीता धर्म मंडळ, गीता धर्म एक शब्द आहे, गीतेचा धर्म आहे, गीता धर्म मंडळ वेगळे नाही, गीता धर्म मंडळ, हे सगळ्या लोकमान्यांच्या पुण्यस्मरणाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक खुणा आहेत. ह्या आपण जपल्या पाहिजेत. आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी मला बोलायला आणि 2 विषय मांडायला मिळाले, हा आनंद आहे. मी आनंद म्हटलं तो हा. दुसरी गमतीची गोष्ट सांगतो. श्रीनिवासराव आणि मी ही 2 व्याख्यानं गेली 5 वर्ष ठरवतोय. पण लोकमान्य टिळकांचं जसं त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष संघर्ष आणि संघर्ष, आणखी काही नाही, म्हणजे तिन्हीमध्ये संघर्षच, तसं अशाच काही अडचणी येत गेल्या की आत्तासुद्धाही पुढं ढकलायची काय अशी चर्चा सुरू होती. पण काही तसं झालं नाही आणि आज मी आपणासमोर बोलतोय याचा मला आनंद आहे. किंबहुना हा लोकमान्यांचा आशीर्वाद आहे. लोकमान्यांचा आशीर्वाद आहे असं म्हणावं, श्री लोकमान्य म्हणावं, इतकं लोकमान्यांचं या देशामध्ये स्थान आहे. त्याचीच आठवण आज आणि उद्या आपण करायचे. कसे होते लोकमान्य? लोकमान्य कसे होते सांगायला लागलो तर एक विशेषण मला सांगावंसं वाटतं की लोकमान्य म्हणजे या भारतवर्षाचे राष्ट्र पुरुषोत्तम.
भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम योगाचं जे स्थान आहे, योग योगेश्वर श्रीकृष्णाला आपण पुरुषोत्तम म्हणतो, तसा हा जो स्वतंत्र भारत आज आपल्याला दिसतोय, त्या भारताचा राष्ट्र पुरुषोत्तम कोण असेल तर लोकमान्य. हे विधान जरा स्पष्ट करूया. का राष्ट्र पुरुषोत्तम म्हणायचं? तर पहिली गोष्ट आपण लक्षामध्ये घेण्यासारखी आहे, ज्याचा संदर्भ थोड्या वेळानं मी लखनौ अधिवेशनाचा देणार आहे, सविस्तर देणार आहे. त्या लखनौच्या अधिवेशनामध्ये स्वराज्य हा माझा मूलमंत्र म्हणून या भारतवर्षात स्वराज्याची कल्पना सर्वप्रथम सामान्य माणसासुद्धा येईल यासाठी प्रयत्न करणारा मूलमंत्र आणि महामंत्र सांगणारे लोकमान्य हे त्यांचं पहिलं बिरुद आहे. दुसरं त्यांचं बिरुद असं आहे की या देशातल्या बांधवांचा स्वाभिमान जागृत केला पाहिजे. जर शिवरामपंत परांजपे म्हणायचे त्याप्रमाणे रावसाहेब आणि राहावबहादुराचे पट्टे गळ्यामध्ये घालून खाविंद चरणारविंद मिलायमान होणारी अशी खाविंदांची सेवक असणारी मंडळी अनेक होती, ती राजमान्य होती. पण त्याच्यावर लोकमान्य होण्यासाठी आणि या स्वदेश बांधवांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी तुरुंगात एक पाय असतो संपादकाचा म्हणून त्या बंदिशालेला प्रासाद बनवण्याचं सामर्थ्य जर कोणी व्यक्त केलं असेल लोकमान्याने, हे त्यांचं दुसरं बिरुद आहे. तिसरं बिरुद त्यांचं सांगायचं तर या भारतवर्षाला पुरुषार्थ जागा केला पाहिजे. भगवद्गीता ज्याप्रमाणे निष्काम कर्मयोग आहे, संन्यास धर्म नाही आहे, संन्यास योग नाही आहे, पुरुषार्थ आहे. हा सगळ्या भारतवर्षाचा पुरुषार्थ जागा करण्यासाठी लाभलेल्या आयुष्यामध्ये वाणी आणि लेखणी झिजवून या केसरीकार लोकमान्यांनी जे काम केलं ते तिसरं बिरुद आहे. आणि याला धरूनच उद्या आपण बोलू. चौथं बिरुद म्हणजे त्याच भगवद्गीतेचा जे सर्वांना प्रिय आहे, वादाचा विषयच नाही, जगातल्या 13 रूपांची गंगोत्री आहे, तो जो गीता धर्म आहे, तो निष्काम कर्मयोगाचा धर्म आहे, हे गीता रहस्याच्या रूपानं सांगणारे गीता रहस्यकार लोकमान्य. म्हणजे स्वाभिमान जागृत करणं, स्वराज्याचा मंत्र देणं, गीता रहस्य समजावून सांगणं आणि आधी म्हटल्याप्रमाणे गीता रहस्याच्या आधारे पुरुषार्थ जागा करणं, ही 4 कामं जर एका माणसानं 60-65 वर्षाच्या आयुष्यामध्ये केली असतील तर त्याला राष्ट्रपुरुषोत्तम म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? त्या पुरुषोत्तमानं ज्याप्रमाणे 3 पावलामध्ये सारं व्यापलं, तसं लोकमान्यांच्या प्रज्ञा प्रतिभेनं या देशाचं सर्व आकाश गांधीजी येण्यापूर्वी पूर्णपणे व्यापून टाकलं होतं. हे इंग्रज गुप्तहेरांच्या डायऱ्या जर आपण वाचल्या तर नेमकं लक्षामध्ये येतं. आज नव्यानं तर अभ्यास करण्याची गरज आहे. म्हणून आज मी आपणासमोर एक वेगळा विषय मांडणार आहे. तो माझा नाही आहे, कोणाचाही तो सांगतो, पण मी तो ठरवून मांडतोय. लोकमान्यांची ज्ञान साधना. आणि उद्या आपण बोलणार आहोत लोकमान्यांचं गीता रहस्य. लोकमान्यांच्या ज्ञान साधनेकडे जात असताना आत्ता मी सगळं बोललो ना, हे एका संस्कृत श्लोकामध्ये एका कवीनं मोठं सुंदर सांगितलं आहे. त्याचा उल्लेख करण्याचा मोह मला होतो. आपल्याला घरामध्ये ऐकून माहिती असेल बघा, एका संस्कृत श्लोकामध्ये रामायण, एका संस्कृत श्लोकामध्ये भागवत असं आहे. याच पद्धतीने एका कवीनं असं म्हटलंय, आदौ शिक्षण कार्य मज्ञ जनता सेवा तत स्वीकृता दास्यान्मोचयितुं स्वदेश ममुना संचालित केसरी क्षिप्तो बंदीगृहे मुदा व्यरचयत गीता रहस्यम युधी स्वाराज्यम सहजम जन्मसिद्ध स्वाराज्यम सहजम जगर्ज तिलकः सर्वात्मना स्मर्यताम. आणि खरंच तो महाभारत जेवढा वंदनीय ग्रंथ आहे ना, तेवढा टिळक भारतसुद्धा म्हणजे टिळक चरित्रसुद्धा वंदनीय ग्रंथच आहे. आणि सर्वात्मना नाही, सर्वात्मना सर्वदा स्मर्यताम, सर्वदा स्मर्यताम ही निश्चितपणे गीता लोकमान्यांच्या चरित्राची थोरवी आहे. आणि हे आपण लक्षात घ्यायला लागलो की आणखीन एक इतिहासातला महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. आपण सगळे जाणकार आहात म्हणून मुद्दाम सांगतो. या देशाला स्वातंत्र्य मिळून या 15 ऑगस्टला 70 वर्ष होणार आहेत. त्याहून 3 वर्ष कमी अशी प्रजासत्ताकाला होणार आहेत. या प्रजासत्ताकाच्या निर्मितीमध्ये, अख्ख्या प्रजासत्ताकाच्या निर्मितीमध्ये अनेक शिल्पकारांचा वाटा आहे. इतिहासाचा अभ्यासक हा निपक्षपाती असावा लागतो. आणि त्या दृष्टीने विचार केला तर एकट्या दुकट्याचा नाही, अनेकांचा आहे. ज्ञात अज्ञात शिल्पकार आहेत. पण एक विचार करा,
त्या ज्ञात अज्ञात शिल्पकारावर पुस्तकं लिहिली गेली, चर्चासत्र झाली किंवा काही गोष्टी झाल्या. मी गांभीर्याने विधान करतोय, आपण गांभीर्याने विचार करा त्याच्यावर. त्या शिल्पकारांची लोकप्रियता बदलत्या कालमानानुसार किंवा नवे नवे पुरावे समोर आल्यानंतर कधी उणावते तर कधी दुणावते. त्या शिल्पकारांची योग्यता लोकांच्या मनातली. पण एक व्यक्ती मात्र अशी आहे की काळ बदलू दे, 100 वर्ष होत आली, नवे नवे पुरावे समोर येऊ देत, या शिल्पकारांच्या नक्षत्र समूहामध्ये एक मात्र आढळ ध्रुवतारा असा आहे की जो अचल आहे, जो आढळ आहे. एवढंच नव्हे तर तो चिरंजीव आहे. आणि हा ध्रुवतारा म्हणजे लोकमान्य टिळक. टिळक 1920ला गेले, तेव्हापासून आजपर्यंत टिळकांची योग्यता नव्यानं आपल्या लक्षात येते आहे. नुसता उल्लेख करतो आपण, समजून घ्याल. लोकमान्यांची सामाजिक सुधारणेबद्दलची भूमिका त्यावेळचा विचार केला आणि कर्त्या पुरुषाचा विचार केला तर बरोबर होती. हे नव्या पुराव्यानं आपल्या लक्षामध्ये येतं आहे. हे ध्यानात घेतलं तर हा ध्रुवतारा आढळ आहे. कसा आढळ आहे? संस्कृत साहित्याच्या भाषेत बोलायचं तर जगात नद्या वाहतात, झाडं जन्मतात, वाढतात, पडतात, इमारती उभ्या राहतात, कोसळतात, पण डोंगर आणि त्याची शिखरं मात्र हिमालय उदाहरणार्थ आहे तसेच राहतात. तसे लोकमान्य आहेत. हे माझे शब्द नाहीत. संस्कृत साहित्याचा अभ्यास ज्यांचा आहे त्यांच्या लक्षामध्ये येईल की संस्कृतमध्ये एक मोठे नाटककार म्हणजे कालिदास तर आहेच, पण भवभूती, या भवभूतीचं उत्तम नाटक सर्वमान्य उत्तर रामचरित. रामचरित्राचा उत्तर भाग आहे. राम सीतेच्या अयोध्येला आल्यानंतरच्या सांसारिक गप्पा आहेत. जरा विचार करा, हा राम आपल्याला माहिती आहे का? आणि अशा गप्पांचा विचार करता करता त्या नाटकामध्ये म्हटलंय की एकदा पुन्हा प्रभू रामचंद्र नव्यानं दंडकारण्यामध्ये आले. आता खरं खोटं माहिती नाही, भवभूतीच्या मनातही असेल. आणि दंडकारण्यामध्ये आल्यानंतर काही वर्षापूर्वी आपण या ठिकाणी वनवास साहिला होता, ते हेच दंडकारण्य का? असा काही वर्षांनी एक दशक गेला असावं. रामचंद्रांना प्रश्न पडला आणि भवभूती लिहितो, प्रभू रामचंद्र म्हणतायत की दंडकारण्याचा परिसर सगळा बदलला आहे, खूप बदल झाला आहे, हेच का माझं दंडकारण्य? पण तेवढ्यात त्यांची नजर चटकन दंडकारण्यातल्या एका उंच शिखराकडे जाते. निवास हा शैला नाम संस्कृत शब्द आहे. शैल म्हणजे पर्वत शिखर. त्यांचा निवास, त्यांचं अस्तित्व आहेच. आणि त्या पर्वत शिखरांकडे बघितल्यानंतर रामचंद्र म्हणतात की यांनी मला ओळख पटवून दिली की दंडकारण्य तेच आहे. तसं लोकमान्यांचं व्यक्तिमत्व आहे. लोकमान्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की भारत राष्ट्रासाठी कुणी कुणी कष्ट केले याचा प्रातिनिधिक नमुना, निर्दोष नमुना, वादातीत नमुना, कालातीत नमुना, कालजयी नमुना म्हणजे लोकमान्य. असं जाणवावं एवढं सामर्थ्य त्यांचं आहे. अशा लोकमान्यांचे 2 विषय, एक आत्ता उल्लेख झाला, पण आत्ता लोकमान्यांची ज्ञानसाधना हा विषय किंवा उद्याचा विषय यावर्षी घ्यावा अशी इच्छा मनात का झाली? एक त्याला तात्कालिक कारण गोगटेने चालवलेली लोकमान्यावरची वेबसाईट असेल, तात्कालिक कारण. पण मनातलं कारण विचाराल तर ते मी मुद्दाम आपल्या लक्षातून देणार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच, हे उद्गार लोकमान्य टिळकांनी लखनौच्या काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 29 डिसेंबर 1916 काढलेले आहेत. 29 डिसेंबर 1916 अजून यायचं आहे आपल्यासाठी. आपण जरा साजरा करावा म्हणून ठेवला आहे तो बाजू. आत्ता आपण जुलै ऑगस्टमध्ये बोलतो आहोत. 100 वर्ष पुरी होणार आहेत त्या रणगर्जनेला, त्या वीरगर्जनेला. पुन्हा गंमत आहे, लोकमान्यांनी इंग्रजी वाक्य उच्चारताना होम रूल इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट हे म्हटलेलं आहे. कारण होम रूल शब्द ॲनी बेझंट यांचा होता. त्याला आयर्लंडची पार्श्वभूमी होती, त्याला मद्रासमधली चळवळ चालू होती. पण लोकमान्यांनी मराठी माणसाला समजावून सांगताना आणि मराठी समजणाऱ्या इतरांनी समजावून सांगताना होम रूलला शब्द वापरला. इथं लोकमान्यांची बुद्धिमत्ता आहे. स्वराज्य, होम रूल शब्दाचा नीट आपण अभ्यास करत गेला तर वसाहतीतला अधिकार का वसाहत करणाऱ्यांना हाकलून देऊन अधिकार हा इतिहासकारामध्ये चर्चेचा विषय होऊ शकतो.
पण लोकमान्य मात्र होम रूल म्हणजे स्वराज्य म्हणतात, तेव्हा शिवछत्रपतींनी जे स्वराज्य मिळवून ठेवलं, हे राज्य व्हावे श्रींची इच्छा असं शिवछत्रपती म्हणाले. तो अनुभव संदर्भ, शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा अनुभव संदर्भ मराठी माणसाच्या मनात तरी जागा झाला पाहिजे. यासाठी लोकमान्य बेळगाव असेल, नगर असेल, अहमदनगर, जिथं जिथं त्यांनी लखनौच्या आधी भाषणं केली आहेत, त्या त्या ठिकाणी जाणीवपूर्वक इंग्रजीतसुद्धा स्वराज्य शब्द वापरला, होम रूल कधी कधीच वापरला आहे. मात्र होम रूल इज माय बर्थ राईट हे ते म्हणालेत. तो प्रसंग काय होता जरा ऐका. 29 डिसेंबर 1916 लखनौला काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. आणि त्या अधिवेशनात काय घडलं हे कधी म्हटलं गेलं हे मुद्दाम सांगतो, कारण हा वादाचा विषय आहे. कधी म्हटलं लोकमान्यांनी वाक्य? मागं भाषणात म्हटलं आहे,